अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। अशोक खरातची पोलीस कोठडी आता 1 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात सुरू असलेल्या तपासामध्ये नवीन परवानगी मिळाली आहे। नाशिक जिल्हा न्यायालयाने आज त्याची पोलीस कोठडी आणखी वाढवून 1 एप्रिल पर्यंत केली आहे। आज सकाळी कोर्टात एसआयटीने तपासासाठी अधिक वेळ मागितला आणि म्हटलंय की खरात स्वतः तपासामध्ये पुरेसे सहकार्य करत नाहीये, त्यामुळे पोलिसांना अधिक वेळ हवाय। पोलिसांना संशय आहे की त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या डेटामध्ये काही महत्त्वाची नावं डमी किंवा कोडवर्ड म्हणून सेव्ह केलेली आहेत, ज्यात राजकीय लोकांचं देखील नाव असू शकतं असं म्हटलं जातंय। फॉरेन्सिक टीम डेटाचे विश्लेषण करत असून मोबाईल डेटा रिकव्हरी अद्याप सुरू आहे। कोर्टात आरोपीच्या बाजूने वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्याचा विरोध केला, परंतु न्यायालयाने तपासाच्या गंभीरतेचा विचार करून कोठडी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता अशोक खरात 1 एप्रिल पर्यंत याची ही तारीख वाढवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। अशोक खरात विरुद्ध आतापर्यंत एकूण 11 गुन्हे नोंदवले गेले, ज्यातील 9 महिलांवरील लैंगिक शोषणाचे तर 2 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे असल्याचं म्हटलं जात आहे। एसआयटी त्याच्या मोबाईल डेटा त्यासोबतच मालमत्तेचा शोध घेण्याचं काम करते। पोलीस तपास अधिक आणि आणखी पुढे सुरू असून 1 एप्रिल पर्यंत अधिक लोकांची अधिक चौकशी आणि तपास अंमलात आणण्याची योजना आता समोर येत आहे, हे दिसून येत आहे। ही माहिती आता समोर येते, त्यामुळे 1 एप्रिल पर्यंत त्याची ही पोलीस कोठडी आता वाढवण्यात आली आहे।